तर फायनली आज मूर्ती घेऊनच टाकली. तर नमस्कार मंडळी, मी छत्रपती संभाजीनगरचा सार्थक. तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे आपण यावर्षी गल्लीमध्ये गणपती बसवणार आहे. आपण जे मागल्या ब्लॉक मध्ये स्टेजचं काम केलं तर आपण जे आज डेकोरेशनचं काम करणार आहे. मग काय गेलो डेकोरेशन आणण्यासाठी आणि डेकोरेशन सामान जे ते पण घेऊन टाकलं. आणि तिथे जे आपल्या मंडळाचे अजून एक कार्यकर्ते म्हणजे निशान भैया पण आला. मग काय निशान भाऊला पण जे ब्लॉक मध्ये ऍड करून घेतलं. नंतरून जे आलो डायरेक्ट मंडळात आणि मंडळात आले होते जे सर्व काम करायला लागले होते. जे आमच्याकडे काम खूप जास्त होतं आणि टाइम खूप कमी. मंडळाचे जे सर्व कार्यकर्ते जे एकदम मनापासून काम करत होते. आम्ही सर्वजण जे काम करत होतो पण त्यामध्ये आम्हाला लक्षात आलं की आम्ही मूर्तीच नाही आणली म्हणून मग निघालो मूर्ती आणण्यासाठी. मग काय गेलो मूर्तीवाल्याकडे आणि मूर्तीवाल्याला जे आपण पहिलेच डील केलेली होती, फक्त मूर्ती घ्यायची होती आणि न्यायची होती. मग काय गणपती बाप्पाची मूर्ती घेतली आणि निघालो गल्ली साईडला. गल्लीत आल्यावरती जे मित्राच्या घरी जे मूर्ती ठेवून दिली आणि आपण गणपती बाप्पाच्या बॅकग्राऊंड साठी जे फ्रेम बनवलं होतं तिचं एक काम झालं. तर मी तुम्हाला चालू करून दाखवतो बघा. तर बघू शकता अशा प्रकारे दिसते बघा आपली फ्रेम. कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली. तर मग काय रात्रीचे वाजले 1:30 आणि सितार बोन डायरेक्ट झोपूनच घेतलं स्टेजवर. मग काय फ्रेमच काम स्टेजवर एकदम ओके मध्ये करून घेतलं आणि मग निघालो घरी जाण्यासाठी. धन्यवाद.